नमः शिवाय। शिवपुराण कथा क्रमांक 6 शिवतत्वाचे वर्णन। नारदांनी केलेल्या विनंतीला मान देऊन ब्रह्मदेव शिवतत्वाचे स्वरूप नारदांना सांगू लागले। ते म्हणाले, नारदा, तू खरोखरच बुद्धिमान आहेस। नेहमी जगाच्या कल्याणाचा विचार करत असतोस। तू फार चांगले विचारले आहेस। शिवजींच्या परम अद्भुत स्वरूपाविषयी श्रीहरी विष्णू भगवंतांना जितकी माहिती आहे तेवढी मला नाही। तथापि मला जे माहित आहे ते मी तुला सांगतो। शिवतत्वाचे स्वरूप अतिशय उत्कृष्ट आणि अद्भुत आहे। महाप्रलयानंतर चराचर विश्व नष्ट झाले। सूर्य, चंद्र, तारे, ग्रह, नक्षत्र, पंचमहाभूते तसेच शब्द, स्पर्श, गंध, रूप आणि रस हे पंचविषय या सर्व गोष्टी लुप्त झाल्या। दिशांचे हे भानही राहिले नाही। सर्वत्र अनंत अंधार पसरला। त्या समयी फक्त सत्स्वरूप ब्रह्मच अस्तित्वात होते। आत्मसाधना करणारे योगीजन त्यात सत्स्वरूपाचे ब्रह्माचे चिंतन करतात। त्याला आपल्या हृदयात पाहतात। ते सत्त्व मनाचा विषय नाही, वाणीचाही विषय नाही। त्याला नाम नाही, रूप नाही, रंग नाही आणि गंधही नाही। ते स्थूल नाही, पुरुषही नाही आणि ह्रस्व नाही, दीर्घही नाही। ते लहान नाही, मोठेही नाही। त्याची वृद्धी होत नाही आणि ह्रासही होत नाही। ते एकमेव अखंड सत्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, अनंत परमानंदमय ज्योती स्वरूप, अप्रमेय, अव्यय, अविनाशी, आधार रहित, निर्विकार, निराकार, निर्गुण, सर्वव्यापी, सर्वांचे अधिकरण, निर्विकल्प, निरारंभ, मायारहित, उपद्रवरहित, अनादि, आदि मध्यांतर रहित, प्रभार रहित आणि चिन्मय आहे। अशा प्रकारे त्या सत्व स्वरूपाविषयी शब्दांच्या माध्यमातून कितीही वर्णन केले तरी त्याचे आकलन होत नाही। कारण ब्रह्म म्हणजे शिवतत्व हा ज्ञानाचा विषय नसून आत्मसात करण्याचा विषय आहे। ज्याच्याविषयी बोलताना वेदांचीही मती कुंठित होते त्या परब्रह्मात सृष्टी उत्पत्ती समयी एक आहे, मी अनेक व्हावे असे स्फुरण उत्पन्न झाले। त्या संकल्पाला अनुसरून त्या अमूर्त परमात्म्याने आपल्याच इच्छेने, आपल्याच लीलाशक्तीने आपलीच एक मूर्ती निर्माण केली। ती मूर्ती सर्व गुणांनी, सर्व प्रकारच्या ऐश्वर्यांनी व सर्व प्रकारच्या ज्ञानाने संपन्न होती। ती शुद्ध स्वरूप, शोभायमान, सर्वगामिनी, सर्वकारिणी, सर्वदर्शिनी, सर्व स्वरूपा, सर्वांना वंदनीय, सर्व देणारी आणि सर्व संस्कृतींचे केंद्र होती। अशा प्रकारे आपल्याच शुद्ध मूर्तीची निर्मिती करून परब्रह्म अंतर्धान पावले। या अमूर्त परतत्वाचे मूर्त स्वरूप म्हणजे सदाशिव। प्राचीन आणि अर्वाचीन विद्वान त्यांनाच ईश्वर म्हणतात। त्या समयी एकाकी राहून स्वेच्छेने विहार करणाऱ्या सदाशिव यांनी आपल्या शरीरातून आपल्यासारखे स्वरूप असलेली एक शक्ती निर्माण केली। त्या पराशक्तीलाच प्रधान, प्रकृती, गुणवती व माया असे संबोधले जाते। ती विकाररहित असून बुद्धी तत्वाची जननी आहे। तिला शक्ती, अंबिका, सर्वेश्वरी, प्रकृती, नित्या, त्रिदेव जननी, विश्वाचे मूल कारण असेही म्हणतात। ती अंबिका शुभ लक्षणांनी संपन्न आहे। तिला 8 भुजा आहेत। तिचे मुखकमल अत्यंत तेजस्वी आहे। तिने आपल्या अंगावर विविध प्रकारची सुंदर आभूषणे धारण केली आहेत। तिच्या हातात अनेक प्रकारची अस्त्रे व शस्त्रे आहेत। तिचे डोळे कमळासारखे आहेत। ती सतत कार्यरत असते। ती एकाकी असली तरी संयोगवश अनेक होते। सदाशिवांना परमपुरुष, ईश्वर, शंभू, शिव, महादेव किंवा महेश्वर अशा अनेक नावांनी ओळखले जाते। त्यांनी आपल्या मस्तकावर गंगा आणि माथ्यावर चंद्र धारण केलेला आहे। त्यांना 5 मुखे आहेत। त्या प्रत्येक मुखाला 3 नेत्र आहेत। त्यांचे चित्त नेहमी प्रसन्न असते। त्यांना 10 भुजा आहेत। ते त्रिशूळ धारण करतात। त्यांची अंगकांती कर्पुरा समान गौर आहे। ते आपल्या शरीरावर नेहमी भस्माचे लेपन करतात। त्यांनी कालरूपिणी शक्तीच्या म्हणजेच अंबिकेच्या सहाय्याने शिवलोक नामक क्षेत्र निर्माण केले। हे परम पावन स्थान काशी क्षेत्र म्हणून विख्यात आहे। काशीपुरी परमानंद स्वरूपिणी आणि मोक्षदायिनी आहे। विद्वान लोक या स्थानाला विमुक्त क्षेत्र म्हणतात। शिवजींनी या क्षेत्री आनंद नामक वन निर्माण केले होते, म्हणून याला आनंदवन असेही म्हणतात। श्रीहरी विष्णू भगवंतांची उत्पत्ती।
एके दिवशी शिव आणि शक्ती आनंद मनात विहार करत होते. त्यावेळी त्यांच्या मनात आपणच एक पुरुष उत्पन्न करावा व त्याच्यावर सृष्टी संचालनालयाचे सर्व कार्य सोपवावे आणि निर्वाण शांती धारण करून काशीतच वास्तव्य करावे असा विचार केला. तेव्हा त्यांनी आपल्या डावीकडील 10व्या अंगास अमृत लावले. त्यातून एक पुरुष उत्पन्न झाला. तो अत्यंत सुंदर, शांत, सत्वगुणी आणि सागरासारखा गंभीर होता. त्याची अंगकांती इंद्रनील मण्याप्रमाणे श्यामल होती. त्याचे संपूर्ण शरीर दिव्य प्रभेने झळकत होते. त्याचे डोळे कमळासारखे होते. त्याने सुवर्ण समान तेजस्वी पितांबर आणि उपवस्त्र धारण केले होते. अजिंक्य असा तो वीर मोठ्या भुजांमुळे अतिशय प्रभावशाली दिसत होता. त्या पुरुषाने शिवजींना नमस्कार केला आणि म्हणाला, स्वामी, मला नाव द्या व मी कोणते कार्य करावे ते सांगा. ते ऐकून शिव गंभीरवाणीने म्हणाले, वत्सा, व्यापक असल्यामुळे तू विष्णू म्हणून विख्यात होशील. तुझी इतरही अनेक नावे असतील, ती भक्तांना सुख देतील. आता तू इथेच राहून तपश्चर्या कर, कारण दृढतेने केलेली तपश्चर्या सिद्धी मिळवून देते. भगवान शिवजींनी आपल्या श्वास मार्गाने श्रीहरी विष्णू भगवंतांना वेदाचे ज्ञान दिले. श्रीहरी भगवंतांनी त्यांना वंदन केले आणि त्यांच्या आज्ञेने तपश्चर्येत मग्न झाले. भगवान शिवशक्ती आणि पार्षद गणांसह तेथून अदृश्य झाले. श्रीहरी विष्णू भगवंतांनी 12,000 दिव्य वर्षे तपश्चर्या केली, पण त्यांना कल्याणकारी शिवप्रभूंचे दर्शन झाले नाही. काय करावे त्यांना मोठा प्रश्न पडला. तेव्हा पुन्हा तो तपश्चर्या कर अशी शिववाणी कानावर पडली. त्यांनी पुनश्च तीव्र तप केले. त्यांना ध्यान योगाने ब्रह्मसाक्षात्कार झाला. शिवतत्वाच्या त्या महान अनुभूतीने ते अतिशय प्रसन्न झाले. त्या समयी तपश्चर्याच्या परिश्रमामुळे त्यांच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. ही सुद्धा शिवजींची माया होती. त्या धारांनी शून्य अवकाश व्यापून टाकले. सर्व जलमय होऊन गेले. ते ब्रह्मरूप जल आपल्या स्पर्शाने सर्व पापांचा नाश करणारे होते. थकलेल्या श्रीहरी विष्णू भगवंतांनी त्या जलातच प्रदीर्घ काळ शयन केले. त्यामुळे ते शांत झाले. नार म्हणजे जल. त्यात शयन केल्याने त्यांना नारायण हे नाव पडले. त्यावेळेस परमपुरुष नारायणाशिवाय कोणतीही प्राकृत वस्तू नव्हती. कालांतराने त्याच महात्म्यापासून सर्व तत्वे उत्पन्न झाली. प्रथम प्रकृतीपासून महत्त्व प्रकट झाले. त्यापासून 3 गुण आणि विविध अहंकार उत्पन्न झाले. अहंकारांपासून पंचतन्मंत्रांचा आणि त्यापासून पंचमहाभूते निर्माण झाली. त्यापासून ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये यांची उत्पत्ती झाली. या तत्वांमध्ये पुरुषाला सोडून बाकीची सर्व तत्वे प्रकृतीतून प्रकट झाली आहेत. त्यामुळे ती जड आहेत आणि त्यांची संख्या 24 आहे. अशा एकाकार झालेल्या 24 तत्वांना ग्रहण करून परमपुरुष नारायण शिवजींच्या इच्छेने ब्रह्मरूप जलात निद्राधीन झाले होते. ब्रह्मदेवांची उत्पत्ती. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे देवर्षी, श्रीहरी विष्णू भगवंत अथांग जलाशयात शयन करत होते. तेव्हा शिवजींच्या इच्छेने त्यांच्या नाभीतून एक मोठे कमळ उत्पन्न झाले. त्यात एक लांब देठ होता. त्याचा अंत लागत नव्हता. त्याची कांती कण्हेर पुष्पासमान पिवळी होती. त्याचा विस्तार आणि उंची अत्यंत योजने होती. ते कोट्यावधी सूर्यांच्या एकत्रित दीप्ती समान अत्यंत अद्भुत व रमणीय, सुंदर आणि अतिशय देखणे होते. परमेश्वर शिवजींनी पूर्वीप्रमाणेच प्रयत्न करून मला त्यांच्या उजव्या अंगातून प्रकट केले. मला विष्णूंच्या नाभी कमळात ठेवले. मग स्वमायेने मोहित करून मी जणू त्या कमळाच्या आतूनच उत्पन्न झालो आहे असे भासवले. मला 5 मुखे होती. माझी अंगकांती लाल होती आणि माझ्या मस्तकावर त्रिपुंड तिलक होता. शिवमायेने मोहित झाल्यामुळे माझी ज्ञानशक्ती दुर्बल होती. मला चहूकडे कमलाशिवाय दुसरे काही दिसत नव्हते. मी कोण आहे? कुठून आलो आहे? माझे कार्य काय आहे? मी कोणाचा पुत्र आहे? मला कोणी निर्माण केले? अशा अनेक प्रश्नांनी मी भांबावून गेलो होतो. मग मी विचार केला, मी कशासाठी एवढा त्रास करून घेत आहे? ज्याने मला उत्पन्न केले आहे त्याला शोधून काढणे फारसे कठीण नाही. या कमळाचा देठ खाली पाण्यात गेलेला आहे. त्याच्या आधारे उगमस्थानी जावे. ज्याने मला उत्पन्न केले तो पुरुष तेथेच असला पाहिजे. निश्चय पक्का होताच मी कमळावरून खाली उतरलो. त्याचे देठ पकडून खाली जाऊ लागलो. मी 100 वर्षे उतरतच होतो
पण मला त्या देठाचा उगम सापडला नाही. मी कंटाळलो. संशयग्रस्त होऊन कमळात जाण्यासाठी देठावरून वर चढू लागलो. पण काय आश्चर्य, मला ते कमळही दिसले नाही. काय करावे, मोठा संभ्रम पडला. त्या समयी आकाशवाणी झाली, तपश्चर्या कर. तेव्हा मी जन्मदात्यांच्या दर्शनासाठी 12 वर्षे घोर तप केले. त्यामुळे प्रसन्न झालेले भगवान विष्णू माझ्यावर अनुग्रह करण्यासाठी प्रकट झाले. त्यांचे मुखकमल अतिशय प्रसन्न होते. कोट्यावधी मदनांनी लज्जित व्हावे असे त्यांचे मनोहर रूप होते. त्यांच्या सावळ्या अंगप्रभेने सारा आसमंत उजळून निघाला होता. त्या महाबाहू नारायणांना पाहून मला मोठे आश्चर्य वाटले आणि आनंदही झाला. परंतु त्यांचे स्वरूप पाहून आणि त्यांनी मला वत्सा असे मारलेले हाक ऐकून रजोगुणामुळे माझ्या मनात वैरभाव उत्पन्न झाला. मी त्यांना म्हणालो, मी आपला पुत्र नाही, मी स्वयंभू आहे, विश्वाचा आत्मा आहे, सर्व जगाचा कर्ता आहे. तुम्ही मला वत्सा कसे म्हणालात? तेव्हा श्रीहरी विष्णू भगवंतांना राग आला आणि ते म्हणाले, तू माझ्यापासून उत्पन्न झालास आणि मलाच विसरलास. यानंतर आमच्या दोघात भयंकर युद्ध झाले. ते युद्ध थांबवण्यासाठी भगवान शंकर अति तेजस्वी अग्निस्तंभाच्या रूपाने प्रकट झाले. आम्ही दोघांनी खूप शोध घेऊन देखील अग्निस्तंभाचा आदी किंवा अंत आम्हाला समजला नाही. त्यानंतर आम्ही अग्निस्तंभाचे प्रार्थना करू लागलो, हे दिव्य ज्योती स्वरूप, हे महाप्रभू, आम्ही तुमचे स्वरूप जाणत नाही. तुमचे नाव काय, कार्य कोणते, तुम्ही कोण आहात तेही आम्हाला ज्ञात नाही. तरीही तुम्ही कोणीतरी श्रेष्ठ आहात या भावनेने आम्ही नमस्कार करतो. कृपा करून आम्हाला प्रत्यक्ष दर्शन द्या आणि कृतार्थ करा. त्यापाशी उभे राहून आम्ही सतत प्रार्थना करत होतो. अशी 100 वर्षे लोटली. त्यानंतर त्यांना आमची दया आली व ते आमच्यावर प्रसन्न झाले. त्या समयी अग्निस्तंभातून ओम असा शब्दरूप नाद प्रगट झाला. तो स्पष्टपणे ऐकू येत होता. प्रथमतः तो ध्वनी कुठून उत्पन्न होत आहे हेच आम्हाला कळत नव्हते. आम्ही दोघेही त्या आवाजाचा कानोसा घेत होतो. तेवढा श्रीहरी विष्णू भगवंतांना त्या लिंगाच्या रूपात उजव्या बाजूला सनातन आदी वर्ण अ आकाराचे, डाव्या बाजूला उकाराचे व मध्यभागी मकाराचे दर्शन झाले आणि त्या अक्षर मंत्रातूनच ओम ओम असा नाद प्रकट होत आहे हे त्यांच्या लक्षात आले. श्रीहरी विष्णू भगवंतांनी महेश्वरांची स्तुती केली. या समयी मी व भगवान श्रीहरी विष्णू भगवंतांनी एक अद्भुत व सुंदर स्वरूप पाहिले. ते परमेश्वर अर्थात भगवान महादेव होते. ते परम उदार, महापराक्रमी आणि महापुरुषांच्या सर्व लक्षणांनी संपन्न अशा त्या उत्कृष्ट स्वरूपाचे दर्शन करून मी आणि श्रीहरी विष्णू भगवंत अत्यंत कृतार्थ झालो. आम्ही केलेल्या स्तुतीने संतुष्ट होऊन महादेवांनी सृष्टी निर्माण करण्याची व श्रीहरी विष्णू भगवंतांना सृष्टीचे पालन करण्याची आज्ञा दिली. पुढे भगवान शिव म्हणाले की हे ब्रह्मा, तू माझ्या उजव्या अंगातून उत्पन्न झाला आहेस. हा विष्णू माझ्या डाव्या अंगातून उत्पन्न झाला आहे आणि महाप्रलयंकारी विश्वात्मा रुद्र माझ्या हृदयातून उत्पन्न होईल. अशा प्रकारे मीच ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र या 3 स्वरूपात प्रकट होऊन क्रमशः रज, तम आणि सत्व या 3 गुणांचा आश्रय घेऊन उत्पत्ती, स्थिती, लय ही विविध कार्य करणार आहे. अशा प्रकारे मी कारण परत्वे प्रकृतीचा आश्रय घेऊन सगुण साकार होत असला तरी पुरुष आणि प्रकृतीच्या पलीकडचा आहे. यापुढे शंकराने विष्णूला सर्व अधिकार बहाल करत आमचे आयुर्मान वर्तवले. ते पुढे म्हणाले, ब्रह्मदेवाचा एक दिवस हा 4000 युगांचा असेल व तितकीच त्यांची रात्र असेल. अशा 30 दिवस रात्रीचा 1 महिना व 12 महिन्यांचे 1 वर्ष असेल. या काळाप्रमाणे ब्रह्मदेवाचे आयुष्य 100 वर्ष असेल. ब्रह्मदेवाचे 1 वर्ष म्हणजे विष्णूचा 1 दिवस असेल. त्याप्रमाणे त्यांचे आयुष्य 100 वर्ष असेल. विष्णूचे 1 वर्ष म्हणजे रुद्राचा 1 दिवस असेल. त्या प्रमाणात त्याचे आयुर्मर्यादा 100 वर्ष आहे. माझ्या एका श्वासाचा कालावधी 31,600 दिवस आणि रात्र इतका आहे. तितकाच उच्छ्वास याचा कालावधी आहे. अशा 6 श्वासोश्वासासाठी 1 पल, 60 पलांची 1 घटका आणि 60 घटकांचा 1 दिवस होतो. याप्रमाणे माझ्या श्वासांची विशिष्ट संख्या नाही, म्हणून मी अक्षय आहे. माझ्या आज्ञेने आता तुम्ही तुमची कर्तव्ये करावीत.
हे सर्व ऐकून मी व श्रीहरी विष्णू भगवंतांनी शंकरांना प्रणिपात केला व प्रार्थना केली की हे जगतप्रभो, आपल्या आज्ञेने आम्ही आमचे कर्तव्य पार करू, परंतु हे सर्व करत असताना आम्हाला आपला क्षणभरही विस्मरण होऊ देऊ नये, एवढीच आमची प्रार्थना आहे. आमच्याकडून अजाणतेपणे काही अपराध घडले तर आम्हाला क्षमा करावी. हे ऐकून भगवंतांनी मंदस्मित केले. आमच्या अंगावरून वात्सल्याने हात फिरवला. त्यांच्या पावन हस्तस्पर्शाने आम्ही धन्य झालो. त्यांनी आम्हाला अनेक धर्मांचा उपदेश केला, हितकारक असे अनेक वर दिले, आम्हाला कृपादृष्टीने पाहिले आणि आमच्या देखतच अंतर्धान पावले. सृष्टीची उत्पत्ती. पुढे ब्रह्माजी नारदांना म्हणाले, महादेवांच्या प्रेरणेने सर्व सृष्टी निर्मितीची मला इच्छा झाली. त्या संदर्भात विचार करत असताना माझ्याकडून नकळत तमोगुणी सृष्टीची उत्पत्ती झाली. तिला अविद्या पंचक असे म्हणतात. मग मी प्रसन्न मनाने व अनासक्त भावाने पुन्हा सृष्टीचे चिंतन करू लागलो. त्यावेळी माझ्याकडून वृक्षादी स्थावर पदार्थांची रचना झाली. त्याला मुख्य स्वर्ग असे म्हणतात. हा पहिला स्वर्ग पुरुषार्थ साधून देणार नाही, म्हणून मी दुसरा स्वर्ग उत्पन्न केला. त्यात पशुपक्षी इत्यादिकांचा समावेश आहे. दुःखाने भरलेल्या या स्वर्गाचे नाव तिर्यक स्त्रोत. हा स्वर्ग ही पुरुषार्थ साधून देणार नाही, म्हणून मी उधर्व स्रोता नामक तिसऱ्या स्वर्गाची उत्पत्ती केली. हा सात्विक स्वर्ग देवस्वर्ग म्हणून विख्यात झाला. हा स्वर्ग सत्यवादी आणि अत्यंत सुखदायक आहे, परंतु हाही पुरुषार्थाचे साधन होऊ शकत नाही. हे लक्षात येताच अन्य स्वर्गाच्या निर्मितीसाठी मी भगवान शिवजींचे चिंतन करू लागलो. त्यांच्या आज्ञेने माझ्याकडून रजोगुणी स्वर्ग निर्माण झाला. या स्वर्गाला अर्वाक स्रोता म्हणतात. मनुष्य प्राण्याचा समावेश असलेला हा स्वर्ग पुरुषार्थाचा परम साधक आहे. याचे मला समाधान वाटले. यानंतर मी भूतादिकांचा समावेश असलेला स्वर्ग उत्पन्न केला. अशा प्रकारे माझ्याकडून 5 प्रकारचे वैकृत सृष्टी निर्माण झाली. याशिवाय आणखी 3 प्राकृत स्वर्ग आहेत. ते माझ्या सानिध्याने प्रकृतीतून संप्रकट झाले आहेत. त्यात पहिला महत्स्वर्ग हा महत्वाचा स्वर्ग आहे. दुसरा सूक्ष्म भौतिक स्वर्ग हा तन्मात्रांचा स्वर्ग आहे आणि तिसऱ्या स्वर्गाला हे वैकारिक स्वर्ग म्हणतात. अशा तऱ्हेने 5 वैकृतिक आणि 3 प्राकृतिक स्वर्ग मिळून 8 प्रकारची सृष्टी निर्माण झाली. या 8 स्वर्गांशिवाय आणखी एक 9वा स्वर्ग आहे. तो प्राकृतही आहे आणि वैकृतही आहे. द्विजात्मक असलेल्या या स्वर्गाला कौमार स्वर्ग म्हणतात. यात सनक, सनंदन आणि कुमारांची निर्मिती झाली. हे 4ही कुमार माझे मानसपुत्र असून माझ्यासारखेच आहेत. वैराग्याने संपन्न आणि उत्तम व्रतांचे पालन करणारे आहेत. प्रपंचापासून अलिप्त व ज्ञानी आहेत. मी वारंवार सांगूनही त्यांनी सृष्टी कार्यात लक्ष घातले नाही. त्यामुळे मी भगवान श्रीहरी विष्णू भगवंत यांचे स्मरण केले व तत्काळ ते तेथे आले आणि त्यांनी मला भगवान शिवाची तपश्चर्या करण्याचे सांगितले. प्रदीर्घ काळ तपश्चर्या केल्यानंतर माझ्या 2 भुवया व नासिकेच्या मध्यभागातून भगवान शिव अर्धनारीश्वर रूपाने प्रकट झाले. जन्मरहित, परम तेजस्वी, सर्वज्ञ, सर्वश्रेष्ठ आणि नीललोहित रंगकांती असलेल्या भगवान शंकरांना माझ्या सम्मुख पाहून मी धन्य झालो. मग मी त्यांच्या जीवांची सृष्टी करण्याची विनंती केली. माझे म्हणणे मान्य करून महारुद्र महेश्वर यांनी स्वतः सारखे स्वरूप असणाऱ्या पुष्कळ गणांना उत्पन्न केले. मी त्यांना पुन्हा हा जन्म मृत्यू रूप बंधन असणारी जीवसृष्टी उत्पन्न करण्याची विनंती केली. त्यावर महादेवांनी अशी प्रजा उत्पन्न करणार नाही असे मला सांगितले. जन्म मृत्यूचे भय असलेली दुःख व्याकुळ प्रजा तुम्हीच उत्पन्न करा. मी गुरुरूपाने उत्तम ज्ञान देऊन त्यांचा उद्धार करेन. तुम्ही माझ्या आज्ञेने मोहमायादी बंधनांनी बांधलेली जीवसृष्टी निर्माण करणार आहात, म्हणून ही माया तुम्हाला बांधू शकणार नाही असे बोलून शिव अंतर्धान पावले. त्यानंतर मी शब्द तन्मात्रा आणि सूक्ष्मभूतांचे स्वतः पंचीकरण केले. त्या 5 परस्पर संमिश्रण करून आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी यांची उत्पत्ती केली. पर्वत, समुद्र, वृक्ष आदी निर्मिती केली. कलादी क्रमाने युगापर्यंत जो कालविभाग आहे
त्याची रचना केली. मी उत्पत्ती आणि विनाशशील असे अनेक पदार्थ निर्माण केले, पण तरीही माझे समाधान झाले नाही. तेव्हा मी सामशिवांचे ध्यान करून साधन परायण पुरुषांना उत्पन्न केले. माझ्या डोळ्यापासून मरीचीला, हृदयापासून भृगुला, डोक्यापासून अंगिराला, व्यानापासून पुलाहाला, उदानापासून पुलत्स्याला, समानापासून वशिष्ठला, अपानापासून क्रतुला, दोन्ही कानापासून अत्रीला, प्राणापासून दक्षाला, बगलेपासून नारदाला व छायेपासून कर्दमाला उत्पन्न केले. त्यानंतर सर्व साधनांचे साधन असलेल्या धर्माला संकल्पाने उत्पन्न केले. अशा प्रकारे महादेवांच्या कृपेने उत्तम साधकांना निर्माण केल्याने मला स्वतःलाच कृतार्थ वाटू लागले. माझ्या संकल्पनेने उत्पन्न झालेला धर्म माझ्या अज्ञाने मानव रूप धारण करून आधी सांगितलेल्या साधकांच्या म्हणजे ऋषींच्या प्रेरणेने ईश्वर प्राप्तीची साधना करू लागला. मग मी स्वतःच्या विभिन्न अंगापासून सूर, असुर इत्यादी असंख्य पुत्र उत्पन्न केले. त्यांना भिन्न भिन्न शरीरे दिली. मी शिव प्रेरणेने स्वतःच्या शरीराचे 2 भाग करून द्विरूप झालो. अर्ध्या शरीराचे पुरुष व अर्ध्या शरीराने स्त्री झालो. तो पुरुष म्हणजे स्वयंभू मनू, ते उच्च कोटीचे साधक झाले. ती स्त्री म्हणजे शतरूपा योगिनी आणि तपस्विनी झाली. मनूने विवाह विधीने अत्यंत सुंदर अशा शतरूपेचा स्वीकार केला. त्या दोघांपासून मैथुन जनित सृष्टी निर्माण झाली. स्वायनुभव मनूपासून शतरूपाला प्रियव्रत आणि उत्तामपाद असे 2 पुत्र आणि आकृती, देवहूती व प्रसूती या 3 कन्या झाल्या. त्या उपवर झाल्यावर मनूने आकृतीचा विवाह रुची नामक मुनीशी करून दिला. देवाहूती कर्दमांना आणि प्रसूती दक्ष प्रजापतीला दिली. त्यांच्या संततीने सर्व जग भरून गेले. रुचीपासून आकृतीने यज्ञ आणि दक्षिणा हे युग्म निर्माण केले. यज्ञाने दक्षिणेच्या ठाई 12 पुत्र उत्पन्न केले. कर्दमांपासून देवहूतीला अनेक कन्या झाल्या. दक्षापासून प्रसूतीला 24 मुली झाल्या. त्यांची नावे श्रद्धा, लक्ष्मी, धृती, तुष्टी, पुष्टी, मेधा, क्रिया, बुद्धी, लज्जा, वसु, शांती, सिद्धी, कीर्ती, ख्याती, सती, संभूती, स्मृती, प्रीती, क्षमा, सन्नती, अनुसूया, ऊर्जा, स्वाहा आणि स्वधा अशी होती. यापैकी पहिल्या 13 कन्यांनी धर्माशी विवाह केला, तर उर्वरित 11 कन्यांनी अनुक्रमे भृगु, शिव, मरीची, अंगिरा, पुलस्त, पुलह, क्रतु, अत्री, वशिष्ठ, अग्नी आणि पितर यांना वरले. त्यांच्या संततीने त्रैलोक्य भरून गेले. दुसऱ्या कल्पात दक्षाला 60 कन्या झाल्या. त्यापैकी 10 कन्या धर्माला, 27 कन्या चंद्राला, 13 कन्या कश्यप ऋषींना, 4 कन्या तार्क्षर यांना म्हणजे अरिष्टनेमीला आणि भृगु, अंगिरा, कुशाश्व यांना प्रत्येकी 2 कन्या अर्पण करण्यात आल्या. त्या स्त्रियांकडून चराचरातील बहुसंख्य प्राण्यांची उत्पत्ती झाली. दक्षाने महात्मा कश्यपांना ज्या 13 कन्या विधीपूर्वक दान दिल्या होत्या, त्यांनी संतान परंपरा त्रैलोक्य व्यापून गेली आहे. जेथे कश्यपांची संतती नाही अशी कोणतीही स्थावर जंगम सृष्टी नाही. त्यांच्या स्त्रियांकडून देवता, ऋषी, दैत्य, वृक्ष, तृण, लता, पशु, पक्षी, पर्वत असे सर्वच उत्पन्न झाले. अशा प्रकारे भगवान शंकरांच्या आज्ञेने मी सृष्टीची रचना केली. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. मित्रांनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा. तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.